नमस्कार. आज मी तुम्हाला घरच्या घरी आपला काळा मसाला कसा बनवायचा आहे त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर हा बघा, आपला काळा मसाला बनवून तयार आहे. तर सर्वात अगोदर हे 1 किलो मिरचीचे प्रमाण आहे. मसाला सोलापुरी काळा मसाला केला आहे. तर त्यासाठी या मिरच्यांचं देठ काढून उन्हात कडकडीत वाळवण्यासाठी ठेवले आहेत. आणि त्याचबरोबर हे धणे वगैरे आपलं घरचं आहे तेही वाळवायला ठेवलं आहे. तर सुरुवातीला अशा प्रकारे मिरच्या पाटीमध्ये आम्ही चुलीवरच सगळा मसाला भाजला होता, त्याच्यामुळे पाटीमध्ये मिरच्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पाटीमध्ये भाजल्या होत्या. आणि हे बघा, हे 400 ते 500 ग्राम खोबरं असेल, त्यानंतर हे तमालपत्र आणि हे कसलं तरी फूल म्हणतात ते, त्यानंतर लवंग, चक्रीफूल, शहाजिरं, त्यानंतर सुंठ, दालचिनी, त्यानंतर असे नाकेश्वर, असे सर्व प्रकारचे मसाले, त्यानंतर काळी मिरी, सर्व मसाले, हे काय बोलतात, जावित्री, आणि त्यानंतर हे आपले मसाला वेलचे आहे. आणि त्यानंतर हा वाळवलेला कांदा आहे, पाव किलो असेल. तर वाळवलेला कांदाही आमच्याकडे घालतात. त्यानंतर हे बघा, ह्या मिरच्या तुम्हाला आता सगळे मसाले दाखवले आहेत ते 10 ते 15 ग्रॅम प्रमाणात अशा असतील. मी डिस्क्रिप्शनमध्ये मी ते तुम्हाला मेन्शन करतेच. आणि हे बघा, हे मिरच्या मंद आचेवरच भाजायच्या आहेत, जास्त म्हणजे फास्ट गॅसवर किंवा जाळावर भाजायच्या नाहीत. तर हे बघा, अशा प्रकारे भाजल्या गेल्या पाहिजे मिरच्या. आणि ही तिखट लवंगी मिरची आहे, आमच्या गावाकडे खूप तिखट खातात. त्यानंतर हे बघा, धने अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत. हे आपले गावठी धने आहेत. तर ते असे लालसर कलर येईपर्यंत थोडंसं तेल टाकूनच भाजायचं आहे. तेलाचा वापर होईल तेवढा कमीच करायचा आहे. त्यानंतर हा बघा, गुळडाव कलर येईपर्यंत कांदाही मस्त भाजून घ्यायचा आहे, करपू द्यायचा नाही, नाहीतर आपल्या मसाल्याला तो चांगला वास येत नाही. त्याच्यामुळे हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे तुम्हाला हळकुंड दाखवायचं राहिलं होतं, हळकुंडही टाकलं आहे. त्यानंतर खसखसही दाखवायची राहिली आहे, ती मेथीदाणे तेही नंतर टाकलं होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे तेलामध्ये हळकुंड डीप फ्रायच करून घ्यावं लागतं. थोड्या तेलामध्ये ते भाजता येत नाही, तर ते अशा प्रकारे हळकुंड तळून घेतो आम्ही. आणि हे बघा, अशा प्रकारे कलर होईपर्यंत तळायचं आहे. आणि त्यानंतर मग ते काढून घेतलं आहे. तर त्यानंतर हे आपली मसाला वेलची म्हणजे मोठी विलायची असते ना, तेही आपल्याला डीप फ्रायच करून घ्यायचे आहे. तर ते घेतले आहे. आणि खोबरं हे अशा प्रकारेच जास्त तेलामध्येच तळून घ्यायचं आहे. आणि हे बघा, असा थोडासा लालसर कलर येईपर्यंत पटकन काढायचं, नाही तर मग लगेच ते काळपट व्हायला बघतं, करपायला बघतं. आणि जे तेलामध्ये भाजायचं आहे ते एक हाती सगळं भाजून घेतलं. आणि त्यानंतर जाडसर ही कढई ठेवली आहे बघा, असे जाड लेअर आहे कढईचा, त्याच्यामुळे त्यातले मसाले करपत नाहीत, मंद आचेवर चांगले भाजतात. तर हे बघा, तमालपत्र भाजून घेतलं आहे. त्यानंतर ही दालचिनी ही थोडं थोडं तेल सोडून सगळं भाजून घेतलं आहे मसाला. आणि हे बघा, हे नाकेश्वर टाकलं आहे. थोड्या थोड्या तेलातच मसाले भाजायचे, त्यामुळे कसं मसाला आपला चांगला बारीक कुटला जातो. तेलाचा वापर कमीत करायचा आहे. बघा, त्यानंतर हे चक्रीफूल असतं ते टाकलं आहे. त्यानंतर शहाजिरं लगेच भाजून घेतलं आहे कमी तेलावरच. आणि चुलीवर हा आम्ही सगळा मसाला भाजला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा कोल्हापुरी काळा मसाला, नक्की कमेंट करा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर हे बघा, हे लवंग राहिलं होतं, लवंग आणि हे जावित्री वगैरे ते कमी तेलातच भाजून घ्यायचं आहे. तर हा आमचा सोलापुरी काळा मसाला आहे. हे आम्ही रोजच्या भाज्यांसाठी किंवा नॉनव्हेजच्या भाज्यांसाठी खूपच छान असतं. आणि नंतरही आम्ही म्हणजे मसाला कुटून आणल्यानंतर ना, त्याच्यामध्ये म्हणजे तेल मिक्स करतो, ते जेणेकरून वर्षभर त्या मसाल्याचा कलर जात नाही. आणि म्हणजे त्याच्यावरती तरीही खूप छान येते या मसाल्यावर. तर हे बघा, सगळं भाजून घेतलेलं आहे अशा प्रकारे. हे कुठल्या तरी दगडावर येतं म्हणतात, याला काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
आणि हे सगळं सासूबाईंनी भाजलं होतं. हे बघा अशा प्रकारे सगळा एका पाटीत मसाला काढला आहे आणि खोबरं तेलकट असल्यामुळे वेगळीकडं भरलं आहे आणि मिरच्या घेऊन डंकावर अशा प्रकारे सगळं बारीक कुटून आणलं जातं आणि आणल्यानंतर आमच्याकडे तेल कढवून तो मसाला सगळा एकजीव केला जातो आणि तुम्हाला मी सुरुवातीला जसा दाखवला आहे त्याप्रमाणे मसाला आमचा असतो, सोलापुरी मसाला. तर तुम्हाला कसा वाटला आणि त्याचा वास जाऊ नये म्हणून आम्ही अशा पॉलिथिनच्या पिशवीमध्ये त्याला हे करून ठेवतो, पॅक करून ठेवतो आणि तो वर्षभर या मसाल्याला खरंच काहीच होत नाही. तर कसा वाटला आमचा सोलापुरी काळा मसाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि बाकीचेही व्हिडिओ माझे बघा. बाय.